पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला। नागरिकांच्या 20 तक्रारी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेल्या कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी भेट दिली। नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेत वीज सेवा जनतेला अधिक सुलभ मिळावी, वीज तक्रारी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात या दृष्टीने उपाययोजना व सुधारणा करण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले। अनेक भागात वीज पुरवठा खंडित होता। कर्मचारी अधिकारी यांच्यामार्फत सुरू असलेले काम व संपूर्ण कामकाजाची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी घेतली। प्राप्त वीज तक्रारीच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचना दिल्या। दाखल झालेल्या तक्रारी आणि त्याचे किती तासाने निरासन झाले याची विचारणा करून तक्रारी असल्या पुस्तकाची पडताळणी केली। तसेच ऑनलाईन तक्रारीची देखील माहिती घेत कार्यकारी अभियंता यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या। या नियंत्रण कक्षाचे काम अजून सुधारले पाहिजे। आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे। यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका। तसेच तासनतास वीज पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचनाही दिल्या। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। दाखवा मला आढावा। दोडामार मध्ये काल 12 तास वीज नव्हती सर। नाही एक वाडी होती पूर्ण नव्हतं मी सकाळी घेतली माहिती सासवडीच्या इथली छोटी वाडी आहे तिथला रात्री 2 वाजता गेला होता सर आणि सकाळी 8-8 वाजता चालू झाला। हा विषय रेग्युलर पद्धतीने असं का बंद पडतंय? कुठे ना कुठेतरी काय? काल दोडामारमध्ये पाऊस होता नाही, मग काही वेळा कंप्लेंट असली लोकल एखादी इंडिव्हिज्युअल घराची कंप्लेंट नाही पूर्ण भागामध्ये 12 तास वीज नव्हती। 12 तास नव्हती। मला सिस्टम समजून घ्यायचं अगर तिथे काय हो कुठेही असून दे, पण तिथे उदाहरण तुम्हाला सांगतो, नुसतं फक्त जोडा मारता नाही। अगर 12 तास हा फार कमी वेळ नसतो। एवढं वेळ अगर वीज नसेल तर तुम्हा लोकांना नोटिफाय कशी होते आणि त्याच्यानंतर तुम्ही काय ऍक्शन घेता मला सिस्टम सांगा तुमची। मग आज काय कुठे झालंय? पाठ येत आहे।